ब्लॉगिंग चॅनलमध्ये स्वागत करते। सकाळ सकाळी अंगण झाडून लोटलं की खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि अंगणात झाडत असताना आज मला काय सापडलं तर आमच्या झाडाचा हा आंबा रोज एक ना एक आंबा पडतोच। त्याच्यानंतर मी माझी देवपूजा आवरून घेतली आणि सकाळ सकाळ मार्केटला जाऊन भाजी घेऊन आले। मी आठवड्याची भाजी एकदमच घेऊन येते कारण सारखं मार्केटला जाणं पॉसिबल होत नाही मला, त्यामुळे मी आठवड्याची भाजी एकदमच घेऊन येते। ते कोबी आणलेले आहे मी, कोबी आहे, कांदा आहे, बटाटे आहेत, टोमॅटो आहे, शेवग्याची शेंग आहे, भेंडी आहे, वांगी आहे, लिंबू आहे। लिंबू तर खूप महाग झाले आहे, 20 रुपयाला एवढेच मिळाले मला। आणि पालेभाज्या तर काय विचारूच नका, शेपूची भाजी तर सगळ्यात महाग होती आणि एकच पेंडी होती ती मी घेऊन आले। मला खूप आवडते शेपूची भाजी। आणि इथे बघू शकता तुम्ही, पालक, पुदिना, कोथिंबीर तर सगळ्यात महाग, 40 रुपयाला एक पेंडी होती कोथिंबीरची। पण कोथिंबीर इज मस्ट, जेवणात कोथिंबीर नसेल तर त्याला चवच येत नाही। आणि इथे मिरच्या आणि ढबू मिरची आहे। आता मी ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ निवडून आता इथे मी आणले आहेत फुले बाजारातून, देवासाठी थोडी काही फुले घेऊन आली आहे मी, कारण पूजेसाठी झाडाची फुले कधीतरी लागतात, पण लागतात मला फुले, त्यामुळे आता मी ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ निवडून फ्रीजमध्ये सेट करून ठेवते आणि तुम्हाला भेटते। बघू शकता आता इथे मी सगळे टोमॅटो, मटकी सगळं एका साईडला आणि भाजी एका साईडला आणि टोमॅटो एका साईडला, आणि या दुसऱ्या ट्रेमध्ये कांदा, बटाटा आणि लसूण ठेवलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता भाज्या माझ्या सगळ्या मी निवडून ठेवल्या आहेत आणि थोडंसं ते वाऱ्यात ठेवायचं, कारण त्याच्याने भाज्या काय होतात, चांगल्या राहतात। आणि असं काहीसं मी फ्रीजमध्ये ते ठेवून दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर मग मी घेतलं स्वयंपाकाला। काल डोस्याचं पीठ भिजवलं होतं, पण अचानक सकाळी लाईट गेल्यामुळे चटणी पॉसिबल झाली नाही, आणि चटणी नसेल तर पिवळी भाजीची मज्जा नाही, म्हणून लाल भाजीच केली। शेवटी वाट बघून लाईटीची मी भाजी केली, शेवटी भूक लागली होती, त्यामुळे आता इथे भाजी करून घेते आणि त्याच्यानंतर लगेच डोसे करायला घेते। आता इथे मी तवा तापत ठेवलेला आहे, डोस्याचं बॅटर मी तयार केलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी कसं करते डोसा। मी कधी चहासोबतही डोसा घेते, कारण मला सवय आहे, खूप आवडतात मला तसेही, पण इतके खात नाही, त्यामुळे मी क्वचितच करते। त्याचे मी डोसा फिरवून घेते, म्हणजे छान येतात माझे डोसे, मला आवडतात पण करायला आणि खायलाही। आता इथे बघू शकता तुम्ही किती छान असा जाळीदार डोसा आपला तयार होत आहे। आता ह्याला मी गोल्डन ब्राऊन मस्त करून घेते आणि पहिला खायला देते ह्यांना, त्याच्यानंतर बाकीची कामंही आवरायची आहेत मला। ट्रायपॉड नसल्यामुळे मी माझ्या हातामध्येच मोबाईल घेऊन शूट करते, त्यामुळे जेवढं काही मला शक्य होईल तेवढं मी नक्की करेन। इथे पाहू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर आलेला आहे डोस्याला, बघू शकता। मी दुसरा डोसाही टाकला, हा डोसा मी मस्तपैकी असे करून मी डोसे करून घेते आणि खाऊन थोडं वेळ आडवं पडते, कारण सकाळपासून मी खूप कामात आहे आज, त्यामुळे थकल्यासारखं वाटतं, थोडंसं आराम करून मग बाकीची कामं आवरून घेते। पटापट डोसा करते आणि मिळते तुम्हाला। बघू शकता तुम्ही किती छान वाटते हे बघायला, खूप मस्त दिसते। ही जी जाळी येते ती खूप छान दिसते। इथे तयार झालेलं आहे डोसे, आता मी पटपट खायला देते। आता संध्याकाळी थोडा वेळ उठल्यानंतर बघते तर काय खूप छान असं वारा सुटलं होतं बाहेर, त्यानंतर मग मी चटणी करायला घेतली, कारण संध्याकाळी लाईट आली होती आमच्यात, चटणी केली आणि आपल्याला चटणीशिवाय मजा। आता मी ही चटणी फिरवून घेते, तुम्हाला दाखवते मी आपे कशी दिसत। परत लाईट गेली आमच्या इथे, तरीही मी टॉर्च लावून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। हे माझे आपे ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।